Friends, today we are going to start the first chapter from the paper second of your class. That is basic concept in geometry. Geometry मधले बेसिक कन्सेप्ट्स कुठले ते आपण इथं पाहणार आहे. तर इथं आपल्याला पॉइंट, लाईन आणि प्लेन ह्या तीन गोष्टींचा विचार करायचा आहे. फर्स्ट इज पॉइंट, देन लाईन अँड प्लेन. We do not define the number. Similarly, we do not define a point, line and plane also. ज्याप्रमाणे आपण नंबर डिफाईन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हटलं 3, 7, -9 तर आपण याची डेफिनेशन वगैरे लिहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट दिस इज नंबर, दिस इज 3, दिस इज 7, दिस इज -9, बट वी डू नॉट डिफाईन दिस नंबर. सिमिलरली we cannot define point, we cannot define line and we cannot define plane. या तिन्हीची सुद्धा आपण डेफिनेशन करू शकत नाही. तर पॉईंट सुद्धा आपण काय करू शकत नाही, डिफाईन करू शकत नाही. सिमिलरली आपण लाईन सुद्धा डिफाईन करू शकत नाही आणि प्लेन सुद्धा डिफाईन करू शकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, लाईन डिफाईन करताना, लाईन म्हणताना आपण कशाचा विचार करतो. ज्यावेळेस आपण लाईनचा विचार करतो त्यावेळेस आपण जॉमेट्रीमध्ये, इन जॉमेट्री वी कन्सिडर इट ॲज स्ट्रेट लाईन. एक स्ट्रेट लाईन म्हणून आपण लाईन, ज्यावेळेस आपण लाईनचा विचार करतो तर त्यावेळेस आपण ती स्ट्रेट लाईन असं घेतो. त्याचप्रमाणे प्लेन. आता प्लेन कशाला म्हणतो आपण, प्लेनचे डिफरंट टाईप आहेत. आपल्याला समजा असा रेक्टँगल काढला आपण, तर हा सुद्धा एक काय प्लेन आहे. तर प्लेन समजून घेण्यासाठी आपल्याला एक पाहावं लागेल, या रेक्टँगलची ही साईड आपण या साईडला एक्सटेंड केली, ही साईड आपण या साईडला एक्सटेंड केली, ही साईड आपण खाली एक्सटेंड केली, वाढवली, आणि आपण ही साईडसुद्धा इकडे एक्सटेंड केली. तर असं खूप इन्फायनाईट आकाराचा जो आपल्याला काय मिळेल, फिगर मिळेल, तर त्याला आपण काय म्हणतो, प्लेन. आता प्लेनचा विचार करताना आपल्याला, आता हा जो बोर्ड आहे, या बोर्डवर आपण ही फिगर काढली म्हणून हा एक प्लेन झालं. नंतर आपण जर हॉरिझॉन्टल घेतलं ते सुद्धा एक प्लेन होऊ शकतं, थोडं तिरकस घेतलं ते सुद्धा एक प्लेन होऊ शकतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, प्लेन आपण जॉमेट्रीमध्ये विचारात घेतो. नाऊ विल सी द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. तर कुठल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे पाहायचे, कसे असतात, आणि डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट हे आपण पाहू. हिअर वी हॅव गिवन द नंबर लाईन. ऑन द नंबर लाईन देर आर नंबर्स 1, 2, 3, 4 ऑन द राईट हँड साईड ऑफ द origin is O and the coordinate of origin is 0. Then we have given -1, -2, -3 and -4. तर कुठल्या पॉईंटचा कुठला कोऑर्डिनेट आहे आपण कसं म्हणतो, इथं समजा फॉर एक्झाम्पल विल कन्सिडर पॉईंट बी. हेअर इज पॉईंट बी, आणि या पॉईंट बीशी संबंधित नंबर लाईनवरचा कुठला पॉईंट आहे, 2 हा नंबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय आहे, 2 आहे. इथं जर एफ घेतला आपण विचारात, तर एफचा कोऑर्डिनेट काय आहे, -1 आहे असं आपण म्हणतो. ईचा कोऑर्डिनेट आपण -3 आहे असं म्हणतो. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, द नंबर associated with given point on number line is called coordinate of that point.
कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट इज डिफाईन ॲज द नंबर असोसिएटेड. असोसिएटेड म्हणजे संबंधित असणे. द नंबर असोसिएटेड विथ द गिव्हन पॉईंट ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवरच्या कुठल्याही पॉईंटशी असोसिएटेड असलेला, संबंधित असलेला जो नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट म्हणतो. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ईशी संबंधित कुठला नंबर इथं, -3. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट इज -3. देन कोऑर्डिनेट ऑफ ए, ए शी संबंधित कुठला नंबर आहे आपल्याला, 1. सो कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट इज 1. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1. देन कोऑर्डिनेट ऑफ origin, coordinate of origin, that is O, is 0. ओचा जो कॉर्डिनेट आपल्याला, ओ या पॉईंटचा कॉर्डिनेट काय आपल्याला 0 आहे. सिमिलरली वी कॅन राईट द कॉर्डिनेट्स ऑफ अनदर पॉईंट्स. डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपण कसं काढायचं ते पाहू. हिअर वी हॅव गिवन द नंबर लाईन. हिअर इज ओ इज ओरिजिन. ओरिजिन ॲज coordinate 0. Then we have given another number B, C, D, E, F, G, H and here P, Q, R, S, T. असे आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स इथं दिलेले आहेत. तर आपल्याला कुठल्याही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन two points. We subtract smaller coordinate of we subtract smaller coordinate from larger coordinate. Now we will find the distance between point P and B. Distance between point P and B. P has coordinate -6, B has coordinate 1. -6 and 1, which is larger? Here 1 is larger, so -6 is smaller than 1. So here we have to subtract -6 from 1. So to find the distance between point P and B, we will subtract -6, which is smaller than 1. So larger is 1 minus 6, and we will get 1 minus plus 6, and this is 7. So distance between point B and B. P आणि B या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जर पाहिलं आपण तर किती येते, 7. इथून जर आपण पाहिलं 1 2 3 4 5 6 and 7. So distance between point P and B is 7. Again we will find the distance between QT. Distance between Q and T. Q has coordinate -5.
and t has coordinate -2. Here -2 is larger than -5. -2 is larger than -5. So we will subtract -5 from -2. -2 minus -5, and here we will get -2 plus 5, and this distance is -5 plus 5 minus 2. This will be 3. So distance between QT, Q आणि T या पॉईंटमधलं अंतर जर पाहिलं आपण 1 2 3, तर हे आपल्याला किती येतं? 3 येतं. डिस्टन्स बिटवीन 2 points A and B is written as. जर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स लिहिण्याचे आपल्याला 3 प्रकार आहेत. आपण सिम्पली डिस्टन्स इन ब्रॅकेट वी राईट A, B. दुसऱ्या पद्धतीनं आपण जर लिहायचं तर सिमिलरली लेंथ AB, इथं आपण कॉमा देत नाही, लेंथ AB सुद्धा लिहू शकतो. सिम्पली आपण AB सुद्धा लिहू शकतो. तर डिस्टन्स A, B, लेंथ AB, और वी कॅन राईट सिम्पली AB. तर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं शोधायचं आता तुमच्या लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला पॉईंट दिलेले असतील नंबर लाईनवरच्या ज्या 2 पॉईंटमधलं आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचे, त्या 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स पाहायचे. त्या 2 कॉर्डिनेटपैकी जो लहान कॉर्डिनेट असेल तो पाहायचा, मोठा कॉर्डिनेट पाहायचा. मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा आणि येणारं जे उत्तर आहे ते आपलं काय असेल, त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स असेल. आणखी आपण काही उदाहरणं पाहू. डिस्टन्स SD काढू आपण आता. डिस्टन्स SD इक्वल टू coordinate of S is -3, coordinate of D is 3. Here -3 is smaller than 3, so here we have to subtract -3 from 3. मोठा आपल्याला इथं 3 आहे, स्मॉलर आहे -3, तर 3 मायनस -3, 3 minus -3. Here we will get -3 minus +3, and distance between SD is 6. Distance between SD is 6. We will find the distance BG. Distance BG. Now write the coordinate of B and G. 1 and 6. Here 1 and 6. So 1 is less than 6. So we will subtract 1 from 6. So 6 minus 1, and we will get 5. Again find the distance between point HQ. Distance HQ. HQचं डिस्टन्स शोधण्यासाठी Qचा कॉर्डिनेट -5, Hचा कॉर्डिनेट आपल्याला 7. -5 is smaller than 7, so 7 minus -5, and we will get 7 plus 5, that is equal to 12. So distance between HQ, point HQ or QH is 12. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. डिस्टन्स बिटवीन एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट, 2 वेगवेगळ्या पॉईंटमधलं जे अंतर असतं, दॅट इज नेव्हर निगेटिव्ह. ते कधीही निगेटिव्ह असत नाही. थोडक्यात 2 पॉईंटमधलं डिस्टन्स तुम्हाला -5 -3 -1 असं कधी येणार नाही. तर डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट इज पॉझिटिव्ह नंबर. ते कधीही कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. पॉईंटमध्ये आलं तरीसुद्धा ते अंतर कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. ते कधीही निगेटिव्ह नसतं. विल स्टार्ट द टॉपिक बिटवीननेस. बिटवीननेस कशाला म्हणायचं? इफ पॉईंट A, B, C are
3 कोलिनियर पॉईंट. समजा आपल्याकडे 3 पॉईंट आहेत आणि तिन्ही पॉईंट कसे आहेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे ते एका स्ट्रेट लाईनवर आहेत. तर आपल्याला 3 पॉईंट कोलिनियर असताना देर आर 3 पॉसिबिलिटीज. देर आर 3 पॉसिबिलिटीज. ए बी आणि सी. ए बी सी 3 पॉईंट एका रेषेवर असताना असं असू शकतं, ए आणि सीच्या मध्ये बी असेल. दुसरी पॉसिबिलिटी बी आणि एच्या मध्ये सी असू शकतो. आणि तिसरी पॉसिबिलिटी ए हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये असू शकतो. तर इथे बीमध्ये आहे ए आणि सीच्या, नंतर सीमध्ये ए आणि बीच्या, आणि एमध्ये बी आणि सी किंवा सी आणि बीच्या मध्ये. तर आपल्याला इथं 3 पॉसिबिलिटी असू शकतात. ए बी सी जर आपल्याला 3 कोलिनियर पॉईंट आहेत तर एकदा बी उरलेल्या 2च्या मध्ये असू शकतो, सी उरलेल्या 2च्या मध्ये असू शकतो, किंवा ए हा उरलेल्या 2च्या मध्ये असू शकतो. तर डिफाईन करताना आपण फर्स्टसाठी डिफाईन करू. इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए सी. जर ए बी ए डिस्टन्स प्लस बी सी ए डिस्टन्स जर डिस्टन्स ए सी एवढे येत असेल, ए बी हे डिस्टन्स प्लस बी सी ए डिस्टन्स याची जर सम घेतली आपण, तर ती ए सी एवढी जर येत असेल तर काय म्हणू शकतो आपण, पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी. देन पॉईंट बी इज between A and C, A and C or C and A. तर पॉईंट बी हा जर ए आणि सीच्या बिटवीन असेल तर ए बी प्लस बी सी हे डिस्टन्स ए सी एवढं असतं. लिहिताना कसं लिहितो आपण, बिटवीननेस is written as A dash B dash C. वरती जो बिटवीननेस आहे आपल्याला, पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी, तर आपण काय करतो, जो पॉईंट बिटवीनला आहे मध्ये आहे तो आपण मध्ये लिहितो आणि ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ काय, बी हा पॉईंट ए आणि सीच्या मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर पी डॅश आर डॅश क्यू असं लिहिलेलं असेल तर आपण काय म्हणू शकतो, हिअर पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू, पी अँड क्यू. वी हॅव गिवन MN R. Then we can say here point N is between M and R, and MN distance MN plus distance NR will be equal to MR. So here we can write point N is between M and R, M and R. Here we have given example, one example given is here.
ऑन अ नंबर लाईन distance AB is 5, distance BC, distance between point B and C is 11, and distance between point A and C is equal to 6. Then which of the point is between the other two? Which of the point is between the other two? आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी 5 दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी सी 11 दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन ए सी इज 6. आणि आपल्याला इथं शोधायचं आहे की कुठला पॉईंट उरलेल्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे, बिटवीन आहे, आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, हिअर फर्स्ट वी हॅव टू ऑब्झर्व अँड विच डिस्टन्स इज लार्जेस्ट डिस्टन्स. इथं मोठ्यात मोठं डिस्टन्स किती आहे, 5, 11 आणि 6 मध्ये बी सी आहे, म्हणून आपण हे आधी लिहून घेऊ. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू 11. आता उरलेले जे 2 डिस्टन्स आहेत ए बी आणि ए सी याची सम घेऊ आपण. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी विच विल बी इक्वल टू 5 + 6, 5 + 6 अँड दिस इज इक्वल टू 11. तर बी आणि सी मधलं डिस्टन्स 11 आहे, या दोनची समसुद्धा 11 आहे, आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, हिअर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. आणि आता इथं लिहिताना पहा मध्ये कुठला पॉईंट असतो, ए बी आणि ए सी. जो पॉईंट आपल्याला परत रिपीट होतो तो पॉईंटमध्ये असतो. ए पॉईंट काय आता मध्ये ए बी प्लस ए सी, तर ए हा रिपीट झालेला आहे म्हणून ए हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये आहे. सो हिअर पॉईंट ए इज बिटवीन बी अँड सी. आता फिगर जर काढायची कशी काढता येईल आपल्याला, पॉईंट ए आपला मध्ये आहे आणि बी आणि सीच्या मध्ये आपल्याला पॉईंट ए आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण आता पुढच्या एक्झरसाइजमध्ये नंतर पाहू.